राम मंदिराच्या उभारणीने सुरू होणारं नववर्ष महाराष्ट्रासाठी सुद्धा उत्साहवर्धक असेल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नवीन वर्षाच्या शुभेच्छा. अयोध्येत बांधण्यात येत असलेल्या भव्य अशा राम मंदिरात प्रभू रामचंद्राच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होणार आहे. मंदिराच्या उभारणीनं नव्या वर्षाची उत्साहवर्धक सुरुवात होत असून आपल्या सगळ्यांच्या सहकार्यानं महाराष्ट्राची देखील वेगानं प्रगतीकडे वाटचाल होत राहील अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील नागरिकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. आपल्या शुभेच्छा संदेशात मुख्यमंत्र्यांनी नव्या वर्षाची सुरुवात प्रभू श्री रामचंद्राच्या जयघोषात होत आहे याचा खूप आनंद होत असल्याचं नमूद केलंय. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून अयोध्येत भव्य असं राम मंदिर उभारलं जात आहे. करोडो भारतीयांचं स्वप्न पूर्ण होतंय. नव्या वर्षाची ही सुरुवात निश्चितच खूप उत्साहवर्धक असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. आपण सगळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आपापल्या परीनं प्रयत्न करतोय. आपल्याला माहीत आहे की महायुती सरकारनं राज्यात दुर्बल, कष्टकरी, कामगार, शेतकरी आणि महिला यांना डोळ्यांसमोर ठेवून अनेक निर्णय घेतले असं सांगून मुख्यमंत्र्यांनी एकीकडे उद्योग, पायाभूत सुविधांना वाढवताना सामाजिक न्यायाचा निर्णय घेऊन महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेण्याचा प्रयत्न आपण करत असल्याचं सांगितलं. महाराष्ट्राकडे गुंतवणूकदार उद्योगपतींचा ओढा दिवसागणिक वाढत आहे. नुकताच आपण परकीय गुंतवणूक परत एकदा देशात पहिल्या क्रमांकावर आलो आहोत. नवीन वर्षात महाराष्ट्राच्या अनेक मोठ्या प्रकल्पांची सुरुवात होत आहे. हे प्रकल्प आयकॉनिक असणार आहेत. MTHL, कोस्टल रोड, मेट्रो, हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, महाराष्ट्र समृद्धी महामार्गासारखे प्रकल्प सुरू होतील आणि राज्याची वाटचाल वेगानं $1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे होऊ लागेल असा विश्वास आपल्याला वाटत असल्याचंही त्यांनी सांगितलं. शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा जागतिक दर्जाच्या करणं यासाठी देखील आपण एक मोठं व्हिजन ठेवलं आहे. ही सगळी वाटचाल एकट्यानं नाही तर आपल्या सगळ्यांच्या सहभागानं आणि योगदानं होणार आहे. विकासासाठी आपण नव्या संकल्पना सुचवाव्यात. आपले विचार नवा महाराष्ट्र घडवण्यासाठी निश्चितपणे उपयुक्त ठरेल असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. ATM, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याजमाफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. मालमत्ता करातील 100% व्याजमाफीच्या अभय योजनेस 15 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ. ठाणे महानगरपालिकेनं मालमत्ता करातील 100% व्याजमाफीच्या अभय योजनेस 15 जानेवारी 2024 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. ही व्याजमाफी अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे महापालिकेनं केलं आहे. यापूर्वी महानगरपालिकेने 15 डिसेंबर ते 31 डिसेंबर या कालावधीत अभय योजना जाहीर केली होती. त्याला नागरिकांनीही चांगला प्रतिसाद दिला. मात्र नाताळच्या सुट्ट्या असल्यानं ज्यांना या योजनेचा लाभ घेता आला नाही अशा कामगारांनी मुदतवाढ देण्याची विनंती केली होती.
त्याला सकारात्मक प्रतिसाद देत महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी अभय योजनेला मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतलाय. या मुदतवाढीमुळे जे करदाते 15 जानेवारी 2024 पर्यंत थकीत मालमत्ता कर चालू वर्षाच्या मागणीसह एकत्रित महापालिकेकडे जमा करतील अशा करदात्यांना त्यांच्या थकीत मालमत्ता करावर कराधान नियम 41(1) अन्वये आकारलेल्या शास्तीत 100% सवलत देण्यात येणार आहे. मालमत्ता कर भरण्यासाठी ठाणे महापालिकेच्या सर्व प्रभाग कार्यालयात संकलन केंद्र सुरू करण्यात आली असून कार्यालयीन कामकाजाच्या दिवशी सकाळी 10:30 ते 5 तसंच सार्वजनिक सुट्टींच्या दिवशी शनिवारी सकाळी 10:30 ते दुपारी 4 आणि रविवारी सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 या वेळेत कराचा भरणा करता येणार आहे. त्याप्रमाणे महापालिकेच्या www.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीनं मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसंच गुगल पे, फोनपे, पेटीएम, भीम ॲप याद्वारे करदाते ऑनलाईन पद्धतीनं त्यांचा मालमत्ता कर जमा करू शकतात. तरी ठाणे महापालिका क्षेत्रातील करदात्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आले. नवीन वर्षात ऐतिहासिक ठाणे रेल्वे स्थानकाचं आणि ठाणे मुलुंड दरम्यान नवीन ठाणे रेल्वे स्थानकाचंही काम सुरू होणार, खासदार राजन विचारे यांची ग्वाही. नुकताच संसदेत अधिवेशन काळात खासदार राजन विचारे यांनी ठाणे रेल्वे स्थानकाचा विकास कामांचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर खडबडून जागे झालेल्या RLDA रेल्वे अधिकाऱ्यांनी खासदार राजन विचारे यांच्यासोबत मल्टीमॉडेल हब या प्रकल्पाची विस्तृत चर्चा आणि पाहणी करण्यासाठी वेळ मागितली होती. आज खासदार राजन विचारे यांनी रेल्वे स्थानकाची पाहणी आयोजित केली. यावेळी मध्य रेल्वेचे DGM दीपक शर्मा, RLDLचे DGM जैन, DNA कल्याण, स्टेशन डायरेक्टर अरुण प्रताप, RPFचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोस्ता, रेल्वे आणि महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसंच शिवसेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. या पाहणी दौऱ्यादरम्यान ठाणे रेल्वे स्थानकातील दररोज प्रवास करणाऱ्या 8 लाख प्रवाशांसाठी पर्यायी फलाटांची व्यवस्था कशी करता येईल याबाबत चर्चा करण्यात आली. फलाटावर डेकचं काम सुरू असताना खालील फलाटावर प्रवासी असल्यास काम करण्यास अडचणी निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता फलाट बंद करून दुसऱ्या फलाटावरून गाड्या सोडता येऊ शकतील यावर चर्चा करण्यात आली. नवीन वर्षात या कामास सुरुवात होणार असल्याचं RLDAच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आलं. तसंच ठाणे मुलुंड दरम्यान नवीन होणाऱ्या रेल्वे स्थानकाचं काम मार्गी लागल्यास स्थानकातील प्रवाशांचा अतिरिक्त पडणारा भार कमी होऊ शकणार आहे. यासाठी ठाणे मुलुंड दरम्यान होणाऱ्या नवीन रेल्वे स्थानकातील सुरू झालेल्या नवीन स्टेशन परिचालन क्षेत्रातील विकास कामांची माहिती महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून घेण्यात आली आहे. यामध्ये स्टेशनकडे जाणारे 3 मार्ग विकसित करण्याचं काम सुरू आहे. पहिला मार्ग ज्ञानसाधना कॉलेजकडून स्टेशनकडे जाणारा, दुसरा मार्ग धर्मवीर नगरकडून स्टेशनकडे जाणारा, तर तिसरा मार्ग मुलुंड चेकनाका मॉडेला मिलकडून स्टेशनकडे जाणारा आहे. या 3 मार्गिकांचं काम सुरू असून स्टेशन डेक, पार्किंग आणि कंपाऊंड वॉलचं काम देखील तितक्याच गतीनं सुरू आहे. 30% काम पूर्ण झालं असून डिसेंबर 2024 पर्यंत हे काम पूर्ण करण्यात येणार आहे. रेल्वे स्टेशनकरिता लागणारी स्टेशन बिल्डिंग आणि फलाटं, रेल्वे रूळ आदी 4 एकर जागेवर काम रेल्वे स्वतः करणार आहे. यासाठी 184 कोटींचा खर्च होणार आहे. राज्य शासनाच्या आरोग्य विभागाकडून अद्याप रेल्वे विभागाला हस्तांतरित न झाल्यानं याच्या कामास सुरुवात होण्यास विलंब लागत असल्याचं निदर्शनास आले. त्या ठिकाणी काही सहकारी गृहनिर्माण संस्था SRA प्रकल्पास परवानगी मिळवण्याकरिता हायकोर्टात गेले असता उच्च न्यायालयानं निकाल देत असताना अतिक्रमण झालेल्या झोपड्यांचं पुनर्वसन SRA योजनेमार्फत ठाणे महापालिकेनं तात्काळ करून घेण्याचे आदेश दिलेत. परंतु या संदर्भात दिरंगाई होत असल्यानं या कामाला गती प्राप्त नाही. खासदार राजन विचारे यांनी पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याशी चर्चा करून त्यांचं पुनर्वसन लवकरात लवकर मार्गी लावावी अशी विनंती केली आहे. तसंच गेले 7 ते 8 महिन्यांपासून तयार झालेलं दिघागाव रेल्वे स्थानकाचं लोकार्पण थांबवून प्रवाशांना वेठीस धरण्याची खंत राजन विचारे यांनी व्यक्त केली आहे. या नवीन वर्षात देव त्यांना सद्बुद्धी देवो आणि दिघागाव रेल्वे स्टेशनही सुरू होऊ दे अशी आई जगदंबेच्या चरणी आपण प्रार्थना केल्याचंही त्यांनी सांगितलं. TJSB सौर शक्ती कर्ज
गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. धर्मवीर स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं नववर्षाचं स्वागत. ठाण्यात नववर्षाच्या स्वागतानिमित्त रक्तदानाची 29 वर्षांची परंपरा कायम ठेवण्यात आली आहे. नववर्षाच्या स्वागतार्थ धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या रक्तदान शिबिराला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सहभागी होत मध्यरात्री 12 वाजता रक्तदान करून नववर्षाचं स्वागत केले. ज्याचा जीव वाचवायचा आहे त्याला रक्ताशिवाय पर्याय नाही, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. रक्तानंद ग्रुप आणि शिवसेना मिळून गेली 29 वर्ष अखंडितपणे हा रक्तदानाचा महायज्ञ सुरू ठेवलाय. काही उपक्रम सुरू होतात परंतु कालांतरानं बंद होतात. परंतु ठाण्यामध्ये धर्मवीर आनंद दिघे यांनी सुरू केलेला हा उपक्रम तसाच अखंडितपणे सुरू आहे. आपण स्वतः 31 डिसेंबर रोजी रक्तदान करतो. एक आगळा वेगळा रक्तदान शिबिर, महारक्तदान शिबिर या ठिकाणी दरवर्षी आयोजित केलं जातं. रक्ताशिवाय दुसरा पर्याय अद्याप तरी निर्माण झाला नसल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नवीन वर्षाचा शुभारंभ रक्तदानाच्या महायज्ञाद्वारे गेली 29 वर्ष आपण करत आहोत. मला वाटत नाही जगामध्ये अशा प्रकारचा 31 डिसेंबर कुठेही साजरा होतो. दिघे साहेबांनी सुरू केलेला हा उपक्रम आणि आपल्याला आठवतंय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये याची पहिली सुरुवात केली होती. आनंद दिघे यांनी जे उपक्रम सुरू केले ते आपण कायम ठेवले. या रक्तदान शिबिरात कोणालाही बोलवावं लागत नाही, कोणालाही निमंत्रण पाठवावं लागत नाही. आपोआप सगळे या ठिकाणी येतात आणि शेकडो लोक येऊन रक्तदान करतात. याचं वैशिष्ट्य असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. नवीन वर्षाचं स्वागत 31 डिसेंबरला रात्री 12 वाजल्यानंतर रक्तदानाने या ठिकाणी सर्व रक्तदाते करतात. अशा प्रकारचा आगळा वेगळा हा उपक्रम आजही अखंडितपणे सुरू आहे. मी सर्व रक्तदात्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्याचबरोबर नवीन वर्षाचं मनापासून स्वागत करतो. 2024 हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं, आरोग्यदायी जावो अशा मनापासून शुभेच्छा. या राज्यावरचं, बळीराजावरचं, सर्व सामान्य माणसावरचं संकट अरिष्ट दूर हो आणि या नवीन वर्षामध्ये सर्वांच्याच आयुष्यामध्ये चांगले दिवस येऊ द्या आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होऊ द्या आणि हे राज्य सुजलाम सुफलाम आणि समृद्ध होऊ द्या अशा प्रकारच्या सगळ्यांना शुभेच्छा. या राज्याचा सर्वांगीण विकास, या राज्यातल्या सर्वसामान्य माणसाला न्याय देण्याचं काम या नवीन वर्षामध्ये होईल अशा प्रकारच्या मनापासून मी सगळ्यांना शुभेच्छा देतो.